वेगावरील उदाहरण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने. बघा, एका व्यक्तीने बसने 20 किलोमीटर अंतर 35 मिनिटात पार केले. त्यानंतर तो 20 मिनिटे विश्रांती घेतो आणि त्यानंतर पुन्हा 10 किलोमीटरचे अंतर 20 मिनिटात पूर्ण केले. कशाने तरी, समजा दुसऱ्या वाहनाने, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग काय? बघा, आपल्याला काय करावं लागेल, सरासरी बरोबर अंतर भागीला वेग होईल की नाही. मग अंतर किती आहे, हे 20 किलोमीटर अंतर आणि नंतर 10 किलोमीटरचं अंतर, बरोबर 20 अधिक 10 भागीला वेग किती आहे. पहिले वेळ पाहिजे होता इथं, हो ना. पहिल्यांदा आहे 35 मिनिटं, नंतर आहे 20 मिनिटं विश्रांती केली आणि नंतर पुन्हा 20 मिनिटं, हो ना. बरोबर काय होईल, 30 भागीला याची बेरीज किती होईल, 75 मिनिटं. याला आपण तासात कन्वर्ट करतो म्हणून 60 न भागायचं. पुन्हा काय होईल, 30 गुणिला छेद अंशाला अंश छेदाला, हो ना. मग काय होईल इथे, 15 चोक 60, 15 पाचशे 75 आणि 5 सक 30, म्हणजे आपल्याकडे काय राहिला, 6 गुणिला 4 बरोबर 24 किलोमीटर पर तास. पर्याय क्रमांक 1.